स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अहमदनगर येथे लोकसभेचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी दिनांक 29 रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी मेळाव्याचे आयोजन केलं होतं। या मेळाव्याला प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवेसह महाविकास आघाडीचे उमेदवार व भावी खासदार निलेश लंके उपस्थित होते। भाजप सरकारच्या काळात आतापर्यंत सर्वात जास्त दलितांवर अत्याचार झालेत। महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे। सर्व कंपन्यांचे खाजगीकरण झालंय। कायद्यातील विविध कलमांमध्ये बदल केले आहेत। भारत देश हुकुमशाहीच्या मार्गावर चाललाय। या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा देत आहोत, अशी माहिती नाथाभाऊ आल्हाट यांनी दिली आहे। पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की आपल्या नगर जिल्ह्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे आणि येणाऱ्या 4 जूनला मला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखणार नाही, असा विश्वास देखील निलेश लंके यांनी व्यक्त केलाय। या मेळाव्याला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, अहमदनगर। नमस्कार। खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळीतले आमचे स्वाभिमानी कार्यकर्ते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा काल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा आमचे रमेशजी साळवे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ साळवे यांनी नाथाभाऊ आल्हाट यांनी मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील युवकांना संघटित करून ज्या पद्धतीने या देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालली त्या गोष्टीच्या बाबतीत लक्ष वेधलं आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली हे संविधान वाचवण्याची आज वेळ आल्यानंतर आमच्या सर्वांवर हे प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज आमचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारा आमचा कार्यकर्ता, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आमचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने या निवडणुकीची धुरा त्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे। मी पुन्हा एकदा आमचे रमेशजी साळवे साहेब असू किंवा आमचे जिल्हाध्यक्ष एकदम ब्रिगेड एकदम यंग ब्रिगेड नाथाभाऊ आल्हाट अतिशय चांगलं काम करतात। खऱ्या अर्थाने ही निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी प्रत्येक गावात आमच्या युवकांचं संघटन आमच्या नाथाभाऊ आल्हाटांनी उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्या या मदतीमुळे त्यांच्या या ताकदीमुळे निवडणुकीचं चित्र बदलण्यासाठी निश्चित चांगल्या पद्धतीने मदत मिळेल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम। आपला हातभार संविधान वाचवण्यासाठी झाला पाहिजे या सर्व मंडळींनी अनेक आंबेडकरी विचारांच्या चळवळीचा कार्यकर्त्यांनी मला या निवडणुकीमध्ये प्रथमतः पाठिंबा दिल्याबद्दल या सर्व माझ्या आंबेडकर विचाराच्या आंबेडकर चळवळीतल्या माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो। या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायतची निवडणूक महत्वाची समजतो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो आणि विधानसभा, शहरामध्ये महानगरपालिका आणि विधानसभा या निवडणुका आपल्यासाठी महत्वाच्या समजत असतो, पण सर्वात महत्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक। ती देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, देशातील लोकशाही वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे। आज देशामध्ये काय परिस्थिती चालली, देशामध्ये अराजकतेला त्या ठिकाणी खतपाणी घातलं जाते, हुकुमशाही पद्धतीचे राजवट या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। दिल्लीच्या केजरीवाल सारख्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं, म्हणजे कोणी विरोधात आवाज उठवला तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, सीबीआयची ईडीची चौकशी लावली जाते आणि आपल्या बरोबर आला तर त्याला लगेच साधू संत होतो। म्हणजे चुकीच्या पद्धतीने कारभार या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून चालू आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठला हिताचा निर्णय नाही, व्यापाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा कुठला हिताचा निर्णय नाही, फक्त मोठमोठ्या धंदा लोकांना संरक्षण देण्याचं काम या सरकारने गेल्या 10 वर्षापासून केलेलं आहे।
शेतकऱ्याला जर 1,000 रुपये अनुदान द्यायचं म्हणून ते देता येत नाही, पण तिकडे हजारो कोटी रुपयाची सबसिडी मोठ्या धंदांच्या लोकांना देण्याचं काम हे सरकार करत आहे. अगोदर ठिकाणी सर्वांना सांगतो, सर्वात महत्वाची ही निवडणूक आपल्या लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे. जर आता आपण शहाणे ठरलो नाही तर लोकशाही राहणार नाही. म्हणजे कधी कधी सचिव भाऊ प्रश्न करतो माझ्यासारख्या डोक्यात कधी कधी एकदम मुंग्या आपण विचार करतो काय होणार आहे पुढे. आज ज्या न्यायदेवतेकडे आपण कोर्टाकडे न्यायदेवतेच्या भूमिकेने पाहतो त्या न्यायदेवता सुद्धा काही नाही. ही न्यायदेवता सुद्धा दबावाखाली निर्णय देते. म्हणजे कुठला निर्णय द्यायचा कुठला कोर्टाच्या बाबतीत निर्णय द्यायचा हे सुद्धा काही विशिष्ट लोक ठरवतात. मुळे न्यायदेवता राहिले, लोकशाही राहिलेले. म्हणजे आज इव्हीएमच्या बाबतीत अनेक मान्यवरांनी त्यावर निर्णय घेतला. इव्हीएम असून लोकशाहीच्या बाबतीत ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टातून एवढा परिश्रम करून ही घटना लिहिली, हे संविधान लिहिले. या घटनेमुळे हा भारत देशाचे ज्या सर्व आर्थिक व्यवहार असू राजकीय सगळ्या घडामोडी चालू फक्त घटनेच्या नाही. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा राजकारणामध्ये काम करीत असताना, समाजकार्यामध्ये काम करीत असताना सरपंच आमदार या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाते. याचा खऱ्या अर्थाने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली नसती तर मी तुमच्यासमोर आमदार म्हणून भाषण करू शकलो नसतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं का बऱ्याच वेळा सांगतो, आज कॉम्प्युटर आले, कॉम्प्युटरचं युग आले. ज्यावेळेस कॉम्प्युटरचं युग नव्हतं त्यावेळेस एकाच माणसाच्या डोक्यात कॉम्प्युटर होतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे किती चुकीचं कारण होतं विचारच करू शकतो. किती विचार दुसरे कुठे ती हे संविधान पण आपल्या मोठ्या का जर द्यावी संविधानच बनवायचं आपण सर्वांनी आता झालं पाहिजे. निवडणुकीला आपण विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे.